आता कपडे काढ आणि मुहूर्ताचं म्हणून 10 जोर काढ बघू. कसला भोग आला माझ्या नशिबाला हा मारुती राया. 4 मरत आता मरत 5 गेला तर मुखाडला पाहता. झिलप्या शंकर्या सदा काय रे सकाळी सकाळी गुरुदेव दत्तावानी उभं लागते. मग अरे तुझ्याबद्दल गावात लई बोलतात बाबा. मी काय केलंय? तू मला तालीम धरली आज. होय काळू उष्टाचा गंडा बी बांधायच बोल. खरं आहे ते. अरे मर्दांनो ज्याचा पंजा पैलवान होता, आजाब पैलवान होता, बाप पैलवान होता, त्याच्या पोरानं तालमीत जायचं नाही तर काय गोठ्यात जायचं. तुझं बी बरोबर आहे बाबा. अरे घराण्याचं नाव वाढवायला माझ्याशिवाय घराण्यात दुसरा कोणी आहे का? मलाच ते वाढवायला पाहिजे की नाही? ते बी रास्त आहे खरं. दोस्तानो आता मी पैलवानगी सुरू केली. तुम्ही मला नुसती मदत करायची. तू नुसतं सांग कुणाला पाडायचं लगेच पाडतो. आहे का? लेखा मला आधी पैलवान तर उद्या नंतर पाडायच्या गोष्टी करायची. ते बी खरं. आता तू कुस्ती केली नाही तर तुझ्या बाप द्यायची काय वाटेल? बाकी बाहेर तरी तुझा आवाज पोटात लई खुश दिसतात. आवाज चला उठा उठा. मग तू कसं आलास? कसं म्हणजे रस्त्याने आलो चालत. आणि इकडे नको नको वाईट दिसत. अगं दिसू दे. आण हळू. काय ग तुझा आबा लई दिवसात फिरकला नाही घराकडे. आजारी आहेत काय? ए कसा येईल? तो लई नाराज आहे तुझ्यावर. मी काय केलं त्याचं? ह्यो म्हणतोय तू काय बी करत नाहीस. म्हणजे तालमीत जात नाहीस, घराण्याचं नाव घालवतेस तू. ज्याला त्याला माझ्या घराण्याची काळजी पडली. अरे घराण्याचं नाव घालवणार जावई कोण करून घे? असं तुझं माझं लगीन लहानपणीच ठरलंय. तुझ्या बापानं माझ्या आबाला सबूत दिलाय तसा. वय पण आप्पा म्हणतो पोरानं कुस्ती केली नाही तर पोरगी द्यायची की नाही याचा विचार करावा लागल. असं म्हणजे दिलेला सबूत बी फिरवायची तयारी आहे म्हण की तुझ्या बापाची. माझ्या आबाला दिलेलं वचन मोडतो काय? रातचा येऊन उरावर बसल तेव्हा कळल. अरे पण तू तालमीत का जात नाहीस? कोण म्हणतं असं? बघ काळूच तर असा गंडा मानलाय. रोज तालमीत जातो, मेहनत करतो. आता तो मला हाणतो ते वेगळं. मग माझी जरा तयारी होऊ देत ग. नाही तुझ्या बापाला 4 मुंड्या चीज केला तर भैरूपालवानाचं नाव नाही सांगणार. तू तालमीत जातोस ऐकून मला लई आनंद झाला बघ. व्हायलाच पाहिजे. आता मला बी छाती काढून चालता येईल. बाईनं छाती झाकायची असते, बाप्याला काढायची असते. जावत कुठं काय झालं? तुला ते बघू डबा लई उशीर होते मला. हे बघ तुझ्या बापाला जाऊन सांग म्हणा लई टुरटूर नाही करायची. मुक्काट्याला वचन पाळायचं, पोरगी घरला आणून सोडायची. नाही तर मी लय डेंजर माणूस आहे. अगं बाबा काळू उचतात गेलो. काय रे? काय नाही जरा एक विचारायचं होतं. काय ते? हेच की आता मेहनत सुरू करून 6 महिने झाले की. मग कट्टाळा आला का काय तुला? कट्टाळा नाही आला पण तेवढं आपलं जरा कुस्तीचं बघा की. कुस्तीचं? अरे कुस्तीसाठी लई तयारी केली पाहिजे तुला. होय ते खरं पण तेवढंच आपलं मोडताच म्हणजे भीती मोडल ना कुस्तीची माझी. असं काढ कापड. आलोच मी. उतर हाव द्यात.
हा प्रकार माझे आखाड्यात उतरतोय मी. जय बजरंग. काय बऱ्या आज मातीत उतरला? मग लेखा मातीची सवय नको का व्हायला. जय बजरंग बली. जय बजरंग बली. सरळ पवित्र तुकारा. पवित्र तुकारा. अरे सरळ पवित्र तुम्हाला फेगड्या कुत्र्यामध्ये काय भरायला. हे बघ माझ्याकडे बघ. हे बघ असा पवित्र घे. अरे तसा नवा असा सरळ उभा राहा पवित्र्या. ज्या नवा माझ्या ठेव. अरे ह्यो नवा तो ठेव. हा ठेव. अरे ठेव ठेव की. अरे अरे मेलो मेलो. उस्ताद काय करता. उस्ताद काय करता. मेलो मेलो उस्ताद. उस्ताद मेलो. उस्ताद खाली सोडा. तुमच्या पाया पडतो उस्ताद खाली सोडा. मेलो. आता मी काय जगत नाही. आई अगं काय करते. आई आहेस का काही आहेस मेलो. अरे एवढं बोंबल्याला काय झालं? अगं तू त्या काळ उस्तादाचा लाफा खाल्ला नाही अजून म्हणून असं म्हणतीस. 12 रेड्याचं बळ आहे साल्याला मातीत घातला. अरे तुला कुस्तीची सवय नाही म्हणून असं होतंय. काय करायची सवय. अगं हाड मोडून घ्यायचे धंदे आहेत ग समजे. अरे कुस्ती म्हणली की पहिल्या असा त्रास व्हायचा. मला नको हा त्रास. आईला उद्योगधंदे नसल्यागत अंगावरचं कापड काढून दुसऱ्याशी झोंबायचं. आमच्या बापाला उद्योग नव्हता. आई 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 बसली मातीची उडत. आई मी तुला शेवटचं सांगतो. हे बघ मला हे जमायचं नाही. जरा दमानं घे. अगं तुला सांगायला काय जातंय. 4 दिवसात तू माझ्या हाडाची जुडी बांधून ठेवल. हे बघ मला पहिलवानकी नको. तुझं घराला ठेव. आई खुट्टीला टांगून तुला काय पाहिजे ते करून घे. तुला एवढा दुधाचा रतीब सुरू केला. बदामाची खीर करून घालायचा घाट घातला. तुला लोणकडी तुपातला शिरा करून घालते की. मग बंद कर ना तो. तू खाकी. तुला कोण नाही म्हणतोय का. पण काय झालं तरी मी ताळणीत जाणार नाही. अगं आई आई बाई मरी आई. त्या काळ उस्ताचे दोन्ही हात मोड बाई. तुला नारळ पुढील. आता काय जगत नाही मी मेलो. अगं आई अरे माझं जरा ऐक. अगं मला तुझं काय ऐकायचं नाही. नको माझ्या मागे बोन करू. जा बघू इथनं जा. एवढी मस्ती आली होय रे. होय आली मला मस्ती. तू जा बघू इथनं. जा तुझ्या पाया पडतो जा. आई अरे काळ उस्ताद मला होऊ देत रे पैलवान. मग बघ नाही तुला मुंडक्यावर उभा केला ना तर भैरव पैलवान नाव नाही सांगणार. अगं आई मेलो मेलो मेलो. आई समजे हाड मोडली. अरे कसला मातीचा पैलवान करताय रे. मला मेलो. आय आई अरे बाबा काळू उस्ताद मी तुला सांगतो मी ताळमेत येणार नाही. तुझा मोठा तुझा. अरे सगळे हाड मोडली रे माझी. उरलेली हाड चिंबून टाकीन. आला का तू परत. अरे बाबा मारू नको रे. माझं अंग दुखतंय बाबा. पुण्यांदा अंगात आलं होय तुझ्या. होय आलं. माझी हाड दुखतात रे बाबा. तुला सांगतो बाबा मला हे कुस्ती खेळणं जमणार नाही. काय बोलला. मला जमणार नाही. आई मेलो. आई अरे अरे माझी समजी बॉडी मोडली रे. मोडली तरी चालेल. कुस्ती पाहिजे तू मेलास तरी हरकत नाही. तुझा फोटो लावेल माझ्याजवळ भित्तीवर. लाव. नाही फोटो नको लावू. बोल. एका मिनिटात बोल. काय? समजा विचार करून बोल. काय मागच्या टायमाला मी जे सांगितलं ते समजा ध्यानात धरून सांगायचं. अरे तू माझ्या मागे का लागलायस तू. अरे खऱ्या पायी मला मुक्ती मिळावी म्हणून. आबा तुला मुक्ती पाहिजे. होय. एक आयडिया आहे बघ. मी पडतो तू जीत. तुला मुक्ती मिळेल मी सुटल. तशी नाही मिळायची मला. तू जितलास तरच मुक्ती मिळेल. अरे पण बोल.
जाशील का नाही तालमी जातो. वशील का नाही अरे, पायलवान होतो. करशील की नाही कुस्ती अरे करतो ना माझ्या पाया पडतो. शाबास रे माझ्या वाघा आई आई ग आई. तरी कुस्ती जितायला पाहिजे कळलं का कळलं बाबा. हे बघ आबा लय रात झाली. आता तू जा बाबा. रात पाहिजे तर आरतीच विश्रांती घे घेतो. परंतु पुण्यात तालमीत जायला पाहिजे जातो. कळलं ना हो? अरे कळलं ना जा म्हणतो तर. हे डोळं हे बघ मिटलं बाबा. आई ग. हे बघ आबा. आईला आबा गेला म्हणायचं काय. बरं झालं. आई ग. आईला ह्यो असला बाप कुणाच्या बी वाट्याला कधी आला नसल. धुणं बडवल्यागत मला बडवतोय दिसरा. कुठल्या जन्मीचं पाप म्हणून या पैलवान घराण्यात जन्माला आलो देवा. मार बाबा एकदा मला.